माफी मागणार नाही यावर धस ठाम होते, पण अखेर आपल्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला गेला, त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो असं सुरेश धस म्हणाले. पाहूया. तो विषय संपलेला आहे. जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यावरून अभिनेत्री प्राजक्ता माळीनं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. याआधी सुरेश धस यांच्याकडे प्राजक्ता माळीनं माफीची मागणी केली होती. मात्र माफी मागण्यास नकार दिल्यामुळे प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि कारवाईची मागणी केली. पण धस यांनी सुद्धा हा विषय आपल्यासाठी संपला असून जे झालं त्याला सामोरं जायला तयार असल्याचं म्हटलं. मात्र काही तासांनी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तो विषय संपलेला आहे. जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती कृपया हे बघा, जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे. प्राजक्ता ताई माळीबाबत माझ्या स्टेटमेंटचा गैरअर्थ निघाला आहे. मला त्यांचा अपमान करायचा नव्हता किंवा त्यांच्या चारित्र्याबाबतीत तर बोलण्याचा विषयच नव्हता. मी प्राजक्ता ताई सहित सर्व स्त्रियांबाबत आदर बाळगतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ निघाल्याने त्यांचे किंवा कोणत्याही स्त्रीचे मन जर दुखावले असेल तर मी प्रामाणिकपणे दिलगिरी व्यक्त करतो. मुख्यमंत्र्यांनी सन्मानाला बाधा येईल असं कुठलंही कृत्य खपवून घेणार नाही असं आश्वासन दिलं. त्या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयानं एक ट्विटही केलं. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिलं. त्यांच्या सन्मानाला बाधा येईल असं कुठलंही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल. त्यांच्या विरोधात युट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रार त्यांनी यावेळी केली. त्या सर्वांवर सुद्धा कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आले. प्राजक्ता माळी यांनी महिला आयोगाकडे सुद्धा तक्रार दिली. ती तक्रार महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि बीडच्या एसपींकडे पाठवली आणि चौकशीच्या सूचना देत अहवालही मागवला. जी तक्रार आमच्याकडे येते त्या तक्रारी आम्ही लवकरात लवकर निकालात काढण्याचा प्रयत्न करतो किंवा संबंधित विभागाकडे देतो. प्राजक्ता माळी यांची जी तक्रार अर्ज आमच्याकडे प्राप्त झाला होता त्या अनुषंगाने आम्ही हा तक्रार अर्ज आज मुंबई पोलीस आयुक्तांकडे पाठवलेला आहे. त्याची एक प्रत ही बीड पोलीस अधीक्षक आणि सायबरकडे पाठवलेली आहे, ज्या अनुषंगाने संबंधित विभागाने त्यांची चौकशी करावी आणि चौकशीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंना घेरताना धस यांनी इव्हेंट मॅनेजमेंटवरून टीका केली. मंत्री धनंजय मुंडेंच्या इव्हेंट मॅनेजमेंटचा दाखला देत रश्मिका मंदाना, सपना चौधरी आणि प्राजक्ता माळी यांचा उल्लेख त्यांनी केला. मात्र ज्या पद्धतीनं धस बोलले त्यावरून प्राजक्ता माळी यांनी आक्षेप घेतलाय. रश्मिका मंदाना, परत ते कोणती हिरोईन ते लय नाच देव जास्त, हा लय कंबर राहिली ती सपना चौधरी. असे इव्हेंट बघायचे, यांचे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं. अजून काय माझ्या नवीन प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का. याच वक्तव्यानंतर प्राजक्ता माळींनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केलाय. त्यांना जे आडून बोलायचं होतं हे सगळ्यांना कळतंय. त्यामुळे परळीला येतात म्हणजे मी काहीच बोलू नये असं नसतं. नुसतं ताई म्हणून काही होत नाही. त्याच्या अवतीभवती तुम्ही जे हातवारे करता, तुमचे जे हावभाव असतात, एका महिलेचं चारित्र्य एवढ्या रिॲक्शननी सुद्धा डागाळू शकतं. हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही. ही अतिशय निंदनीय बाब आहे. आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय, प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाही आहे त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी. माझं जे कालचं स्टेटमेंट आहे एसपी ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाइज करून पाहावं. त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही की मी माफी काही मागणार नाही.
आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती, या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी हिरोईनकडे ढकलू नका. तुम्हाला माझी विनंती आहे. माझी त्यांची नीटनाटकी ओळखही नाही बरं का. आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्यापुरतं. जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करतो. 2 दिवसांपूर्वी त्यांनी आपत्तीजनक बोललो नाही त्यामुळे माफी मागणार नाही असं सुरेश धस यांनी म्हटलं होतं. पण अखेर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.